हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली मिरची टोमॅटोची चटणी, किंवा तुम्ही याला मिरची टोमॅटोचा ठेचाही बोलू शकता. जेव्हा भाजी आवडीची नसेल किंवा काही झणझणीत खायची इच्छा झाली तर नक्कीच तुम्हाला यापेक्षा टेस्टी तर काहीच लागणार नाही. एकाच वेळी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. तर बघा, ही चटणी बनवण्यासाठी मी इथं भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट कमी तिखट अशा मिरच्या घेतल्यात. त्यानंतर मी इथं लसूणसुद्धा खूप सारा घेतलेला आहे. तो अर्धा मुर्धा असा सोलून घेतलेला आहे, पूर्ण त्याला सोललेला नाही आहे. त्यानंतर मी इथं बघा पांढरं तीळ घेतलेलं आहे. भरपूर अशा क्वांटिटीमध्ये पांढरं तीळ घेतलेले आहे मी. त्यानंतर इथं मी एक 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत बघा, मोठ्या मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आता मी हे टोमॅटो लहान लहान साईजमध्ये चिरून घेते. खूप लहान करायचं नाही आहे, फक्त मिक्सरला वाटता येईन अशासाठी आपण ह्याला थोडे थोडे लहान लहान साईजमध्ये चिरून घ्यायचे. त्यानंतर मी इथं बघा कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत. याने छान टेस्ट येईल आपल्या ठेच्याला, त्यामुळे इथं मी थोडेसे देठ घेतलेले आहेत. आता मी गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवते आणि त्यामध्ये हे जे पांढरे तीळ मी घेतलेले ना ते थोडेसे भाजून घेते. हे बघा, तीळ भाजलेले आहेत, कसे उडायला लागलेले आहेत. आता मी यांना साईडला काढून घेते. त्यानंतर याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ओतते आणि त्या तेलामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या ना त्यांचे देठ काढलेत आणि त्या आता मी भाजून घेते. मिरच्या छान भाजून घ्यायच्या ते. हे बघा, मिरच्या मी छान भाजून घेतल्यात. आता मी त्यांना काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये मी आता इथं लसूणसुद्धा थोडासा भाजून घेते. बघा, लसूणसुद्धा थोडासा भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाही आहे. तो मी काढून घेतला आहे आणि आता त्या तेलामध्ये मी इथं हे जे टोमॅटो आपण चिरून ठेवलेले ना ते सुद्धा टाकते आणि टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे व्यवस्थित असे. छान टोमॅटो असे झाकण ठेवून त्यांना थोडंसं शिजवून आणि मग परतायचे. मध्ये मध्ये झाकण ठेवून थोडंसं हलवत राहायचं आहे त्यांना. टोमॅटो भाजून झालेत. आता मी इथं मिक्सरचं भांडे घेतले आणि त्यात बघा मी आपला भाजलेला लसूण, त्यानंतर कोथिंबीरीचे देठ आणि पांढरे तीळ टाकलेत. त्यानंतर मी इथं या सगळ्या ज्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत ना त्यासुद्धा मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि आता मी मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, मिक्सरलासुद्धा खूप बारीक करायचं नाही आहे, थोडंसं भरड भरड असंच वाटायचं आहे. खूप अशी पेस्ट करायची नाही आहे, पाणी टाकायचं नाही आहे, बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं आहे. थोडीशी मिरची जरी मध्ये आधी मोठी राहिली तरी काही हरकत नाही, उलट ती टेस्टी लागते. त्यानंतर आता मी ते वाटण बाजूला काढलेलं आहे मिरचीचं आणि आता त्याच भांड्यामध्ये मी इथं टोमॅटोसुद्धा वाटून घेते. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली. आता मी वाटून घेते. टोमॅटोची सुद्धा खूप जास्त अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं मोठं मोठं असंच वाटून घ्यायचं आहे. हे बघा, माझं वाटून झालेलं आहे. आता मी इथं मिरचीमध्ये हे टोमॅटो टाकून घेते. सगळं छान मिक्स करते, एकजीव करून घेते सगळं. त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघा. आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं आता फोडणीसाठी छोटं पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरं टाकते. तेल तापल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरीसुद्धा टाकली आणि त्यातच मी थोडा कढीपत्तासुद्धा टाकला आहे. त्यानंतर चमच्यावर एक हिंग टाकलेले आहे मी. ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गरम गरमच मी या चटणीमध्ये त्याची फोडणी देते. बघा, छान फोडणी बसलेली आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागते. बघा, मोठ्या मोठ्या मिरच्यासुद्धा दिसतात ते, त्या खूप छान लागतात. नंतर त्यांचा तिखटपणाही जातो आणि या चटणीला थोडीशी अशी आंबट आणि थोडीशी अशी आंबट आणि खूप जास्त अशी तिखट, खूप जास्त नाही म्हणता येते, पण आंबट आणि तिखट अशी टेस्ट लागते आणि खूप टेस्टी लागते ही. जेव्हा आपल्या घरात भाजी वगैरे बनलेली नसेल किंवा आवडीची नसेल ना तेव्हाही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागते. आपण हिला स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, काचेच्या भांड्यामध्ये, आणि हवं तेव्हा याला काढून खाऊ शकता. खूप टेस्टी लागते ही चटणी. तुम्ही ट्राय करून बघा नक्की. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.